वयात येण्याआधीच तो कुटुंबापासून दुरावला आणि मग दरदरकी ठोकरे खात तो रानावनातून हिंडू लागला. याच दरम्यान त्याच्या हातून एक हत्याही झाली. लोक चिडले, त्यांनी त्याच्या विरोधात आंदोलन केलं. मग त्याच्या विरोधात पकड वॉरंट जारी झालं. तेच लोक नंतर त्याला पकडू नये याच्यासाठीही आंदोलन करू लागले. हा पठ्ठ्या मात्र आपल्या मस्तीत जगत राहिला आणि एक दिवस अचानक त्याची त्याच्या कुटुंबाशी भेट झाली. एखाद्या सिनेमाच्या नायकाची कहाणी वाटते ना, पण ही कहाणी आहे एका हत्तीची. आज हीच कहाणी मी घेऊन आलो आहे बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. आपल्या मूळ गोष्टीची सुरुवात करण्याआधी जाऊया फ्लॅशबॅकमध्ये. साल होतं 2002. कर्नाटक राज्यातून 6 हत्तींचा एक कळप महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात. तिकडच्या जंगलामध्ये तो कळप स्थिरावला. कालांतरानं 8 हत्तींचा आणखी एक कळप आला. मग असेच हत्ती कर्नाटकातून महाराष्ट्राची सीमा ओलांडून दोडामार्गमध्ये येत राहिले आणि हळूहळू दोडामार्गाचं जंगल हे हत्तींचं घर बनलं. या कळपांपैकीच एका कळपाची प्रमुख होती माई नावाची हत्तीण. अतिशय समंजस आणि हुशार अशी ही हत्तीण होती आणि एका अत्यंत शक्तिशाली अशा हत्तीशी तिचं सूत जुळलं. या हत्तीचं नाव होतं बाहुबली. नावासारखाच प्रचंड शक्तिशाली असा हा हत्ती होता. या दोघांचं सूत जुळलं आणि साधारण 2014-15च्या आसपास माईला एक गोंडस पिल्लू झालं. हे पिल्लू म्हणजे आपल्या आजच्या कथेचा नायक ओंकार. हा ओंकार माईच्या छत्रछायेखाली वाढत होता. माई ही कळपाची प्रमुख होती. हत्तींमध्ये मातृसत्ताक पद्धती असते, म्हणजे एक हत्तीण कळपाचं नेतृत्व करते. माई तिच्या कळपाचं नेतृत्व करायची. म्हणजे काय की कळपाने कधी कुठे जायचं, कुठे थांबायचं, कुठे पाणी प्यायचं हे सगळं माई ठरवायची आणि कळपाचे इतर सदस्य तिची आज्ञा पाळायचे. अर्थात ओंकारसुद्धा त्याला अपवाद नव्हता, पण वयानं लहान होता, त्यामुळे त्याच्या बालसुलभ लीलासुद्धा सुरू असायच्या. कधी सोंडेत पाणी घेऊन उडव, कधी चिखलामध्ये लोळण मार, कधी माईच्या पायामध्ये लुडबुड कर, असं काहीतरी त्याचं चालू असायचं. आणि या कळपाच्या संरक्षणासाठी जे वनकर्मचारी तैनात होते, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जे पहारा करत होते, त्यांनासुद्धा ओंकारच्या या बालसुलभ लीला बघून खूप मजा वाटायची. होता होता ओंकार मोठा होत होता आणि त्याला अर्थातच बाहुबलीचंही संरक्षण होतं, माईची सावली होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा तो साधारण 9-10 वर्षांचा झाला, तेव्हा तो एकटा फिरायला लागला. हत्तींमध्ये असं असतं की 15 वर्षाचा झाल्यानंतर हत्ती प्रौढ झाला असं म्हटलं जातं आणि मग तो एकटा फिरायला सुरुवात करतो. इथं ओंकार 9व्या किंवा 10व्या वर्षामध्येच एकटा फिरू लागला होता. फार लांब जायचा नाही, पण साधारण आपल्या कळपापासून 2-3 किलोमीटर अंतर जायचा आणि मग पुन्हा कळपामध्ये येऊन सामील व्हायचा. याच दरम्यान एक भयंकर घटना घडली. ओंकार आपल्या कळपापासून थोडासा दूर गेला होता, एकटाच भटकत होता आणि दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले गावातले एक रहिवासी लक्ष्मण गवस म्हणून 75 वर्षांचे साधारण हे रहिवासी होते. ते 8 एप्रिलच्या सकाळी उठून जंगलामध्ये काजू वेचायला गेले आणि नेमक्या त्याच वेळी ओंकारसुद्धा त्या परिसरामध्ये होता. त्या क्षणी नेमकं काय झालं हे पाहायला तिथं कुणी नव्हतं, पण ओंकारच्या हातून या नागरिकाची हत्या झाली. अर्थातच लोक प्रचंड चिडले आणि ओंकारला अटक केली जावी, त्याला पकडलं जावं अशी त्यांनी मागणी सुरू केली. जोपर्यंत त्याला पकडत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिकासुद्धा लोकांनी घेतली. वनविभागाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस वनविभागाला निर्णय घ्यावा लागला की ओंकारला पकडण्यात यावं. ओंकार आपल्याच मस्तीमध्ये होता. तो भटकत राहिला आणि कालांतराने पुन्हा एकदा आपल्या कळपामध्ये जाऊन सामील झाला. जेमतेम महिनाभर सर्व काही सुरळीत सुरू राहिलं आणि मग अशी एक घटना घडली की ज्यामुळे ओंकारचं सगळं आयुष्य बदलून गेलं. मे महिन्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेनं दोडामार्गमध्ये एक नवीन नरहत्ती आला. त्याचं नाव गणेश. 15 आणि 16 मेच्या मध्यरात्री या गणेशची तेरवण मेढे धरणाच्या जवळ बाहुबलीबरोबर गाठ पडली. हा गणेश जो होता तो बाहुबलीपेक्षा 10 वर्षांनी लहान होता, परंतु अत्यंत शक्तिशाली होता. दोन्ही नरांनी एकमेकांना इशारे दिले, पण कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. शेवटी दोघंही एकमेकांना भिडले, मस्तकं एकमेकांना भिडली
सोंडेंनी एकमेकांवर प्रहार करणं सुरू झालं. त्यांच्या चित्कारांनी जंगल दणाणून गेलं, पण कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. बराच काळ हा संघर्ष सुरू राहिला आणि अखेर तरुण गणेशने बाहुबलीचा पराभव केला. पराभूत बाहुबली कोल्हापूरच्या दिशेने निघून गेला आणि गणेश, जो या संघर्षामधला विजेता ठरला, तो माईच्या कळपाकडे आला. त्यावेळी माईच्या कळपामध्ये एक हत्तीण होती. त्या हत्तीणीबरोबर गणेशचं सूत जुळलं आणि काही काळ ते दोघं एकत्र राहिले. मग गणेश माईच्या कळपामध्ये सुद्धा सहभागी झाला आणि त्यावेळी कहाणीला नवीन वळण मिळालं. कळपामध्ये गणेशबरोबरच आपला ओंकारसुद्धा होता. अर्थातच गणेशला ओंकारचं अस्तित्व पटण्यासारखं नव्हतं. त्यामुळे कळपात आल्यानंतर 15 दिवसातच गणेशने आपलं वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आणि त्याने पहिलं काम केलं ते म्हणजे ओंकारला कळपातून बाहेर काढलं. बघा, ओंकार जेमतेम 9-10 वर्षांचा होता, म्हणजे टीनएज किंवा किशोरवयीन ज्याला आपण म्हणतो अशा वयामध्ये होता. पूर्णपणे प्रौढ झालेला नव्हता. आईपासून एकटं राहण्याच्या परिस्थितीत नव्हता आणि अशा अवस्थेत त्याला कळपातून बाहेर काढलं गेलं. अत्यंत विमनस्क परिस्थितीमध्ये तो कळपातून बाहेर पडला आणि आपला मार्ग शोधू लागला. दोडामार्गमधून तो सावंतवाडीत आला आणि तिथून गोव्याच्या दिशेने निघाला. वनकर्मचारी अर्थातच त्याला ट्रॅक करत होते. त्याला महाराष्ट्राच्या सीमेबाहेर जाऊ देणं हिताचं नव्हतं आणि त्याने खरं तर कळपाकडे परत यायला हवं असा वनकर्मचाऱ्यांचा प्रयत्न होता. म्हणून त्यांनी फटाके वाजवून त्याची दिशा बदलायचा प्रयत्न केला. आता ओंकार हा असा हत्ती होता की त्याने कधीही आजवर कधीही वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला नव्हता. पण यावेळी मात्र जेव्हा वनकर्मचारी त्याची दिशा बदलायचा प्रयत्न करत होते तेव्हा तो त्यांच्या अंगावर धावून जायला लागला. त्याने आपली दिशा बदलायला नकार दिला आणि तो गोव्याच्याच दिशेनं गेला. बरं, इथं काय झालं? गोव्याच्या वनकर्मचाऱ्यांना माहिती मिळाली होती की एक हत्ती आपल्या दिशेनं येतोय, म्हणून त्यांनी तिथे फिल्डिंग लावली, सीमेवरच फिल्डिंग लावली, जेणेकरून हत्ती आपल्या राज्यामध्ये येऊ नये. मात्र ओंकारने त्यांनासुद्धा चकमा दिला आणि तो गोव्यात गेला. गोव्यात काही काळ रमला. मग तेरेखोलची नदी ओलांडून पुन्हा एकदा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात काही काळ राहिला, पुन्हा गोव्यात गेला आणि पुन्हा महाराष्ट्रात आला. म्हणजे सुरुवातीला मी जे म्हटलं की दर की ठोकरे खात अशा पद्धतीने त्या बिचाऱ्याचा प्रवास सुरू राहिला. या प्रवासादरम्यान तो गावांमधून जायचा, शेतांमधून जायचा. भूक भागवण्यासाठी तो कधी भातशेतीत घुसायचा, कधी केळीच्या बागांमध्ये घुसायचा. अर्थातच लोकांचं प्रचंड नुकसान व्हायला लागलं. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. 1-2 ठिकाणी 1-2 गुरं मारली गेली ओंकारकडून, 1-2 वाहनांचं नुकसान झालं आणि त्यामुळे त्याला पकडावं या मागणीने पुन्हा जोर धरायला सुरुवात केली. हत्तीला पकडणं तसं मुश्किल असतंच, पण सर्व काही करून त्याला पकडलं जरी तरी त्याला ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न वनविभागासमोर होता. म्हणून त्यांनी सगळ्यात आधी काय केलं तर कर्नाटकाला पत्र लिहिलं की आमच्याकडे पकडलेला एक हत्ती काही काळ तुमच्याकडे ठेवता येईल का? कर्नाटकाने सपशेल नकार दिला, कारण त्यांच्याकडे ती सुविधाच नव्हती. त्यांच्याकडे आधीच खूप हत्ती होते पकडलेले. मग वनविभागाने काय केलं? त्यांनी महाराष्ट्रात जिथं जिथं हत्ती कॅम्प आहेत तिथं सगळ्यांना पत्र पाठवली. अगदी तामिळनाडू सरकारला सुद्धा पत्र पाठवलं. मी त्यावेळी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो की ओंकारला पकडल्यानंतर काय व्यवस्था करणार, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही एवढ्या सगळ्या लोकांशी पत्रव्यवहार केला आहे, पण सगळ्यांकडून निव्वळ नकार आला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये केवळ एकाच ठिकाणाहून होकार आला होता. ते ठिकाण म्हणजे गुजरातमधलं वनतारा. ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा अशीही अफवा पसरली की ओंकारला आता कायमचं तिथं ठेवलं जाणार आहे. वस्तुस्थिती तशी नव्हती. तात्पुरत्या स्वरूपात ओंकारची कुठेतरी व्यवस्था करायची होती आणि इतर सर्वांनी नकार दिल्यानंतर केवळ वनतारातून होकार आला होता, एवढीच वस्तुस्थिती त्यावेळी होती. बरं, एवढं सगळं रामायण ज्याच्यावरून होतं आहे तो ओंकार काय करत होता तर तो निर्धास्तपणे भटकत होता. सावंतवाडीमध्ये मडुरा, इन्सुली अशा गावांमधून तो भटकत होता. मुंबई गोवा महामार्गाच्या आसपास तो रस्त्याच्या जवळून चालायचा. त्यामुळे लोक त्याला बघण्यासाठी थांबायचे, ट्रॅफिक जाम व्हायचं. जेव्हा तो एखाद्या भातशेतीमध्ये घुसायचा, आपल्याला माहिती आहे की भातशेती सपाट असते, त्यामुळे तर अगदी स्पष्ट दिसायचा. मग पुन्हा लोक त्याला बघण्यासाठी गर्दी करायचे, त्याचे फोटो काढायचे, व्हिडिओज काढायचे. हाच काळ होता ज्यावेळी ओंकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि बहुतेक त्यालाही या सगळ्याचा सराव झाला होता. हळूहळू तो गावांमधून सुद्धा अगदी निवांतपणे चालत जाऊ लागला. लोकांनाही तो आवडायला लागला होता. ओंकार ओंकार म्हणत लोक त्याच्या पाठीमागे जायचे, त्याला हाका मारायचे आणि त्याला काहीतरी खाण्यासाठी देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचे.
अर्थात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही माहीत होतं की हे धोकादायक आहे, ओंकारच्या अधिक जवळ जाणं किंवा त्याला काहीही खायला देणं, म्हणून ते या सगळ्या प्रकारांना प्रतिबंध करायचे. पण मुद्दा एवढाच होता की लोकांच्या मनात ओंकारविषयी प्रेम निर्माण झालं होतं. याच काळामध्ये सेव्ह ओंकार नावाची कॅम्पेन सुरू झाली. म्हणजे दोडामार्ग तालुक्यामध्ये जिथे ओंकारमुळे काही नुकसान झालं होतं तिथे लोकांनी त्याला पकडण्यासाठी आंदोलन केलं, तर इथे सावंतवाडीमध्ये ओंकारला पकडू नये याच्यासाठी आंदोलन सुरू झालं, साखळी उपोषण झालं, अगदी न्यायालयामध्ये जनहित याचिकासुद्धा दाखल झाली. लोकांची मागणी ही होती की याला पकडू नये आणि पकडलंच तर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावं, इतरत्र वनतारासारख्या कुठल्याही ठिकाणी त्याला हलवू नये. म्हणजे एकाच हत्तीसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भावना एकाच वेळी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. ओंकार मात्र बिनधास्त भटकत होता. इकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. ओंकार सुरक्षित राहिला पाहिजे, त्याच्याकडून कोणाची हत्या होऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये याचीही काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे वनकर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. होता होता डिसेंबर महिना उजाडला आणि ओंकार सावंतवाडीवरून दोडामार्गाकडे परत आला. डिसेंबर महिन्यात एका दिवशी अचानक त्याची त्याच्या आईशी म्हणजे माईशी गाठ पडली. दीर्घ काळानंतर मायलेकरांची गाठ पडली होती. मात्र मुख्य प्रश्न असा होता की गणेश त्याला कळपामध्ये स्वीकारणार का? माई ओंकारला घेऊन कळपामध्ये गेली, पण तब्बल 10 दिवस गणेशने त्याला स्वीकारलं नाही. अखेर बहुतेक माईने आपला विशेषाधिकार वापरला आणि ओंकारला कळपामध्ये पुन्हा स्थान मिळालं. आजच्या घडीला माई, गणेश, ओंकार, गौरी नावाची आणखी एक हत्तीण आणि 2 पिल्लं असं हे षटकोनी कुटुंब दोडामार्गच्या जंगलामध्ये अत्यंत आनंदात सुखाने नांदतंय. ओंकार हत्तीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.